महागंभीर नीरपूर पापदूत भूतलम समस्त पातकारी दारिता पदाचलम जगल्लय महाभये मकंद सोनु हरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर मी सोनाली लिखितकर खंड परिक्रमा नर्मदा मैयाची याच्यामध्ये आपलं स्वागत आहे। या भागामध्ये मी जे नर्मदा परिक्रमा करू इच्छितात परंतु ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांच्यासाठी खंड परिक्रमा हा काय प्रकार आहे याच्याविषयी विस्तृत माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नर्मदा परिक्रमा बऱ्याच जणांना हल्ली माहिती आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण नर्मदेची परिक्रमा उगमापासून त्याच्या समुद्रापर्यंत आणि तिथून पुन्हा उगमापर्यंत किंवा ज्या भागातून सुरू करू ज्या गावाहून चालू करू तिथून मैयाला उजव्या दिशेला ठेवून आपण पूर्ण मैयाची प्रदक्षिणा घालायची, त्याच ठिकाणी यायचं आणि नंतर ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं, अशी मैयाची पूर्ण परिक्रमा केली जाते। तर आता ही पूर्ण परिक्रमा आपण जेव्हा करतो तेव्हा ती शास्त्रोक्त परिक्रमा जर करायची असेल तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवस एवढा कालावधी सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चातुर्मास येऊ शकतात आणि हे आपल्याला मैयाच्या किनारीच काढावे लागतात। मग आता जर हा सगळा विचार केला तर आपण इतकी शास्त्रोक्त परिक्रमा हल्लीच्या काळामध्ये करू शकणं अशक्य आहे आणि काही जण त्यातूनही ते करतात, पण केव्हा करू शकतील? जर एखादी व्यक्ती 60-65च्या वयाच्या पुढे आहे समजा आणि ती नोकरी व्यवसायातून समजा निवृत्त झालेली आहे आणि स्त्रियांचे सुद्धा समजा मासिक धर्म संपलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या जबाबदाऱ्या म्हणजे घरामध्ये मुलं सुना वगैरे सगळे आहेत आणि त्यांना काही बघावं लागत नाही आहे, घरातलं काही व्यवधान त्यांच्या मागे नाही आहे, मुलं मोठी झालेली आहेत, त्यांच्या पायावर उभी आहेत, हे सगळं जेव्हा साध्य होईल तेव्हा ती 3 वर्ष 3 महिने 13 दिवस ही परिक्रमा माणूस करू शकेल। पण त्यावेळेला काय होतं बऱ्याच वेळेला की 60च्या नंतरचं वय जेव्हा असतं तेव्हा तुमचे हातपायाचे सुद्धा काही दुखण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात, तुम्हाला शारीरिक काही डायबिटीज BP वगैरे असे किंवा त्याच्याहूनही दुर्धर काही रोग झालेले असू शकतात वयोमानानुसार। तर त्यामुळे पण जरी मनामध्ये इच्छा असेल आणि बाकीच्या जरी गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला उपयुक्त असेल तरी पण त्यावेळेला तुम्हाला परिक्रमा करणं हे अवघड होऊन बसतं आणि केवळ आपल्याला मग दुसऱ्या लोकांनी सांगितलेले अनुभव याच्यावरच समाधान मानावं लागतं। मग अशा वेळेला खंड परिक्रमा हा एक नवीन पर्याय नवीन काळानुसार समोर आलेला आहे। तर खंड परिक्रमा म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं खंड याचा अर्थ तुकडा, तुकड्या तुकड्यांनी परिक्रमा करणं। याचं कारण असं आहे की जर माणूस समजा निवृत्त झालेला नसेल, त्याचा व्यवसाय धंदा नोकरी चालू असेल, म्हणजे स्त्रियांचा असो किंवा पुरुषांचा असो, हल्ली स्त्रिया पण नोकरी करतात, पुरुष तर नोकरी करतातच, नोकरी म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय असं माझं म्हणणं आहे। तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नोकरी व्यवसायातून कमीत कमी जर तुम्ही ती जशी अगदी 3 वर्ष 3 महिने नाही जरी केली तरी मैयाच्या परिक्रमेतला एक महत्त्वाचा नियम आहे की मैया कुठेही ओलांडायची नाही। जर मैया ओलांडायची नाही आणि जर तुम्हाला ती एक विशिष्ट कालावधीत अगदी चातुर्मास वगैरे न थांबता करायची असेल तरी तुम्हाला कमीत कमी 6-7 महिने लागू शकतात, कारण की शेवटी तुम्ही पायाने चालणार आहात, पाठीवर तुमच्या 6-7 किलो वजन असणार आहे आणि तुम्ही काही दिवसाला 50-50 किलोमीटर चालू शकणार नाही, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही 20 ते 25 किलोमीटर अंतर चाललं तरीसुद्धा तुम्हाला बराच वेळ लागणार आहे, म्हणजे 7-8 महिन्याच्या आत ती परिक्रमा संपूर्ण होणार नाही। मग अशा वेळेला हल्ली काही लोक काय करतात, ते दिवसाला 40-50-55 किलोमीटरपर्यंत अंतर कापणारे लोक बघितलेत, म्हणजे घाईनं ते 3-3.5 महिन्यामध्ये परिक्रमा अक्षरशः उरकतात आणि परत येतात। पण याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच वेळेला तुमचं बाकी जे अनुभव यायला पाहिजेत त्याच्याकडे तेवढं लक्ष राहत नाही आणि परिक्रमेचं उद्दिष्ट मेन हेच आहे की ती पूर्ण करण्याने काही फळ मिळतं असं नाही आहे माझ्या मते तरी, म्हणजे की पूर्ण करण्याचं जे फळ आहे ते म्हणजे वैराग्य आहे, विरक्ती आहे, तिथले तुम्हाला मिळणारे माणुसकीचे अनुभव, काही अद्भुत अनुभव, काही योगी तपस्वी लोकांची दर्शनं, तिथल्या त्या पवित्र भूमीमध्ये राहणं, हे जर त्याचं आपलं मेन उद्दिष्ट आहे ते तुमचं साध्य होणार नाही असं खूप पळत ती परिक्रमा केल्याने। मग त्यापेक्षा खंड परिक्रमा कशी करता येईल आपल्याला, हा जर एक आपण विचार केला तर साधारणपणे मैयाचा पूर्ण जो प्रवास आहे म्हणजे पूर्ण प्रदक्षिणेचं जे अंतर आहे
ते साधारणपणे 3,500 किलोमीटर आहे. 3,500 किलोमीटरला आता विचार करायचा म्हणला तर एका बाजूला विंध्य आणि सातपुडा असे 2 पर्वत आहेत आणि त्यांच्यामधून मैया वाहते. म्हणून मैयाचा जो दक्षिण भाग आहे त्याला आपण दक्षिण तट म्हणतो आणि मैयाच्या उत्तर भागाला उत्तर तट म्हणतो. म्हणजे एकंदरीतच मैयाचे असे 2 भाग आहेत. तर आता आपण उत्तर तटावर जर गेलो आणि आपल्याला जर मधूनच परत यायचं असेल काही कारणाने तर मैया कुठंतरी तुम्हाला ओलांडावी लागणार आहे. कारण की तुम्ही 3,500 किलोमीटर म्हणजे साधारण 1700 जरी अंतर धरलं तर 1700 किलोमीटर तुम्हाला वन शॉट चालायचं जर असेल तर दिवसाला एखादा नॉर्मल माणसाचं 20 ते 25 किलोमीटर अंतर धरलं, 25 किलोमीटरनं जरी धरलं तरी तुम्हाला त्याच्यासाठी 2 महिने तर आरामात जातील त्यासाठी कमीत कमी. मग हे 2 महिने तरी तुम्हाला मिळणार आहेत का नोकरी व्यवसाय करून? किंवा एखादी स्त्री गृहिणी जरी आहे समजा, पण तिला जर घरामधल्या मुलांना किंवा सासू सासरे असतील किंवा काही पण तिच्यावर जर जबाबदारी असेल तर ती 2 महिने जर त्यांना सोडून येऊ शकणार नसेल तर अशा प्रकारची खंड परिक्रमा करता येणं अशक्य आहे. त्यामुळे त्याच्यासाठी खंड परिक्रमेत पण आता 2 भाग एक आपण करू शकतो मनानेच. तर एका भागामध्ये तुम्ही मैया ओलांडा आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्ही मैया न ओलांडता खंड परिक्रमा करा. ती कशी करायची ते मी थोडंसं तुम्हाला विस्तृतपणे अजून सांगेल, कारण मी तशा प्रकारे करते आहे. तर जो पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये मैया ओलांडायची नाही त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची जर खंड परिक्रमा करायची असेल तर कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला द्यावा लागेल त्यासाठी. किंवा ज्यांना अगदी पळत पळत करायची असेल त्यांना 1.5 महिन्याचा कालावधी तरी लागू शकतो त्या ह्याच्यात. पण आता जो दुसरा भाग आहे खंड परिक्रमेचा तो म्हणजे ज्याच्यामध्ये मैया ओलांडायची नाही आहे पण आपल्याला एक वेगळ्या प्रकाराने कसं करता येईल. तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीलाच उत्तर तटाच्या साधारण मध्यावर गेलात म्हणजे नेमावर, आणि नेमावरपासून तुम्ही अमरकंटकपर्यंत गेलात कारण मैया उजव्या साईडला ठेवून, तर मग तुम्हाला साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही ते अंतर पार करू शकता. आणि जर आपल्याला ते शक्य नसेल काही कारणांनी तर तुम्ही ज्या भागामध्ये तीर्थक्षेत्र नाही आहे किंवा जो भाग मैयाचा असा आहे की जिथे किनाऱ्यांनी तुम्ही जाऊच शकत नाही, रस्ता नाही आहे, कारण तिथे पर्वत आहेत आणि एकदम असं खोल आहे जिथे जायला रस्ता तयार नाही आहे तिथे, तर त्या भागामध्ये तुम्ही थोडंसं बस किंवा एखादी गाडी किंवा जे काही असेल तर तशा ह्याच्याने तुम्ही करू शकाल. अशा प्रकारची खंड परिक्रमा तुम्हाला करता येईल. म्हणजे हे खंड परिक्रमा हे शास्त्रोक्त नाही आहे, हे आपण आपल्या मनाने काढलेले आहेत. हे सगळ्यात पहिले पुन्हा पुन्हा मी सांगते हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामुळे त्याचं फळ कसं मिळेल का किंवा काय ह्याच्यावर वादविवाद करण्यात अर्थ नाही, कारण की आपण बऱ्याच गोष्टी जगातल्या आपल्याला काय वाटतं ह्याच्या विचाराने करत असतो. म्हणजे थोडा स्वार्थ थोडा परमार्थ, काहीच न करण्यापेक्षा परमार्थ आपल्याला निदान जेवढा जमेल तेवढा झेपेल तेवढा करावा अशी ह्याच्या मागे भावना आहे. शेवटी ज्याला जे पटेल मनाला ते त्यांनी करावं, त्याच्यामागे कुणावरही कुठली जबरदस्ती नसते. कारण मैयानी येऊन काय असं सांगितलेलं नाही तुम्हाला माझी अशीच परिक्रमा केली तर तुमचं काय, तुम्हाला एकदम पुण्य, तुम्ही स्वर्गातच गेले. जे पूर्ण परिक्रमा करून येतात, एक नाही 4-4 परिक्रमा करून येतात, त्यांच्याही स्वभावामध्ये पूर्णतः बदल झाले आहेत असं दिसून येत नाही. आणि काही जण जे थोडा काळ नर्मदा किनारी व्यतीत करून आले त्यांच्यामध्ये बराच बदल घडला आहे असंही दिसून येतं. म्हणजे हे थोडं प्रारब्ध पण आहे आणि थोडी स्वतःची आपण ज्याला फ्री विल म्हणतो की तुम्हाला किती स्वतःमध्ये बदल करायचा आहे. तुम्ही परिक्रमेमध्ये जे अनुभव घेतले त्या अनुभवांच्या नंतर, त्या अनुभवांना अनुभवल्यानंतर तुम्ही तुमच्या मनामध्ये काय बदल करू इच्छिता ती तुमची स्वतःला दिलेली फ्री विल आहे आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानुसार तुम्ही स्वतःत जर बदल घडवलेत तर ही खंड परिक्रमासुद्धा तुम्हाला तेवढंच त्याचं फळ म्हणजे वैराग्य, विरक्ती हेच नर्मदा परिक्रमेचं खरं फळ आहे. तर आता मी तुम्हाला एक नकाशा दाखवते आहे. त्या नकाशावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला परिक्रमा ही कशी कशी करायची आहे. आणि त्या नकाशाकडे पाहिल्यानंतर मग तुम्हाला कोणत्या भागातून तुम्ही उचलू शकता किंवा कोणत्या भागात तुम्हाला परत येता येईल हे तुम्हाला बघता येईल. तर आता ह्या नकाशाकडे तुम्ही सगळेजण लक्ष द्या. ह्या नकाशामध्ये तुम्हाला उजव्या साईडला दिसत असेल अमरकंटक आणि अगदी डाव्या साईडला दिसतो आहे तो समुद्र, त्याला रेवासागर म्हणलेला आहे. आता अमरकंटक हा मैयाचा उगम आहे आणि तिथून आपण रेवासागरपर्यंत दोन्ही कडेचे किनारे जर बघितले साधारणपणे 1700 किलोमीटर बघितले तर साधारणपणे 3,500 किलोमीटर हे जवळपास अंतर होतं. आता ह्याच्यातली महत्त्वाची ठिकाणं तुम्ही थोडी समजून घ्या, कारण की मी जेव्हा परिक्रमा करत होते तेव्हा माझ्याबरोबरच्या काही जणांना हे अंतर किंवा
वर काय आहे, खाली काय आहे, उत्तर तट, दक्षिण तट, ओंकारेश्वर काही समजत नव्हतं. तर हे सुरुवातीला थोडं समजण्याकरता मी हा नकाशा दिला आहे. तर उजवीकडे बघाल तर अमरकंटक हा मैयाचा उगम आहे. त्याच्यानंतर दक्षिण तटावरून तुम्ही हळूहळू खाली येता तेव्हा तुम्हाला लागतं ओंकारेश्वर. म्हणजे मध्यात एक दिंडोरी पण आहे, खाली ओंकारेश्वर आहे. ओंकारेश्वरवरनं अजून तुम्ही थोडं पुढं गेलात तर मग तुम्हाला शूलपाणीचं जंगल दक्षिण तटावरचं लागणार आहे. आणि शूलपाणीचं जंगल क्रॉस केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला लागणार आहे विमलेश्वर. विमलेश्वर म्हणजे जिथे आपण समुद्र पार करणार आहोत होडीनं, तर होडीचं ठिकाण तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे विमलेश्वर. आता होडीनं आपण पार करून पलीकडे गेलं की तुम्हाला एक समुद्र पंचक्रोशी म्हणून प्रकार आहे, तेही काही जण करतात. पण तो करायचा असेल किंवा नसेल ते तुमच्या मनावर आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे परत वरच्या भागावर येणार आहात आणि मग तुम्हाला अशी वाटेत माहेश्वर वगैरे तीर्थ लागणार आहेत काही चांगली, अहिल्याबाईंचं, होळकरांचं माहेश्वर वगैरे. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही ओंकारेश्वरचा जो समोरचा भाग आहे तो म्हणजे खेडीघाट आहे किंवा मोरटक्का, लक्कडकोटचं जंगल वगैरे आहे, तिथपर्यंत पोचाल. तिथून नेमावर येतं. नेमावर हे मैयाचं नाभिस्थान आहे आणि या नाभिस्थानाच्या तिथूनच मी परिक्रमा चालू केली होती. ते कारण मी तुम्हाला सांगते. आधी एकदा हा मार्ग पूर्ण करून घेऊ आणि मग त्या नाभिस्थानावरून अजून पुढे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला भेडाघाट, जबलपूर हे लागतील. त्याच्यानंतर एक जोगी टिकरिया म्हणून भाग आहे आणि जोगी टिकरियावरून तुम्ही पुन्हा अमरकंटकपर्यंत पोचता. असा हा पूर्ण प्रवास आहे. आता ह्या प्रवासामध्ये तुम्हाला उगमापासून उगमापर्यंत ज्यांना जायची इच्छा असेल ते करू शकतात. पण महाराष्ट्रामधल्या लोकांना आता पहिल्यांदा सुरुवातीलाच अमरकंटकपर्यंत जायचं आणि मग नंतर अमरकंटक झाल्यानंतर पुन्हा ओंकारेश्वरला यायचं. हा सगळा प्रकार थोडासा अवघड वाटतो आणि ओंकारेश्वरला शेवटी जाणं हे कंपल्सरी आहे असं म्हणल्यासारखं होतं. कारण की तिथे एकदा आपलं जे जल असतं आपल्याकडे मैयाचं जल जे आपण बाटलीमध्ये भरून घेतलेलं असतं, जिथून कुठून आपण परिक्रमा सुरू करू तिथून आपल्या समुद्रामध्ये थोडं अर्धं जल त्याच्यामधलं समुद्रात अर्पण करायचं असतं. मग ते पुन्हा उरलेलं थोडंसं त्याच्यामध्ये समुद्रातलं जल भरून घ्यायचं. मग पुन्हा ते अमरकंटकला आल्यानंतर ती बाटली तिथले जे आपल्याला गुरुजी असतात ते जल पुन्हा त्याच्यात अर्धं टाकतात आणि पुन्हा उगमातलं तुम्हाला अर्धं जल भरून देतात. आणि मग ते जल जे आहे ते जिथे तुमची परिक्रमा पूर्ण झाली त्या ठिकाणी परत तिथे ते अर्धं जल अर्पण करायचं आणि ओंकारेश्वरला पुन्हा येतो आपण, तेव्हा त्यावेळेला ते उरलेलं जल अर्पण करायचं आणि पूर्ण जल तिथे अर्पण करून मग त्यावेळेला पुन्हा पूर्ण बाटली भरून घेतली जाते जी आपण पूजेमध्ये ठेवतो. हे असं सगळं प्रकरण आहे. तर त्यामुळे होतं काय आपल्याला की लोकांना ओंकारेश्वरला परत परत कशाला लांबून इकडून तिकडून जा, त्यापेक्षा आपण जर ओंकारेश्वरलाच परिक्रमा उचलली तर मग आपण ओंकारेश्वरलाच आपल्याला परत जाण्याची भानगड नको. म्हणून लोक आपलं प्रॅक्टिकल विचार करून महाराष्ट्रीयन माणूस हा ओंकारेश्वरवरनंच परिक्रमा उचलतो आणि ते तसं काही वेळेला आपल्याला सोयीस्कर पण आहे. पण ह्या खंड परिक्रमेमध्ये ओंकारेश्वरवरनं जर समजा तुम्ही परिक्रमा उचललीत आणि तुम्ही मैया ओलांडायची नाही असा नियम केलात तर मग तुम्ही विचार करा, आता ह्या ओंकारेश्वरपासून आपण समुद्रापर्यंत पोचलो आणि समजा तेवढंच अंतर करून आपण एकदा घरी परत आलो असं समजा. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही समुद्र पार करणार आणि समुद्र पार केल्यापासून तुम्हाला जवळपास त्या अमरकंटकपर्यंतचं जे अंतर आहे ते 1700 किलोमीटरचं अंतर आहे. त्याला तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागणार आहेत पायी जर पूर्ण करायची असेल तर. त्यामुळे तर तुम्हाला ते अवघड पडणार आहे ज्यांना एवढा वेळ नाही आहे खंड परिक्रमेसाठी त्यांना. त्यामुळे मी काय विचार केला की आपल्याकडे जर महिनाभर आहे तर आपण साधारणपणे नेमावरवरून केली, सुरुवातच नेमावरवरनं केली म्हणजे आपल्याला एक तर नाभिस्थान पण पाहता येईल आणि नेमावर ते अमरकंटक हे अंतर खूप नाही आहे. ते थोडं आपण चालत म्हणा किंवा थोडं चालत थोडं बस असं केलं तर शक्यतो चालतच करावं. म्हणजे मला असं अजिबात म्हणणं नाही की बसनं करावं. ज्याला अगदी काही अडचण असेल किंवा तब्येतीत खूपच काही झालं असेल त्यांनी बसनं करावी, पण शक्यतो ती चालतच करावी असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अमरकंटकपर्यंत 1 ते 1.5 महिन्यामध्ये तसं पोचू शकता आणि तुम्हाला मैया ओलांडावी लागत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अमरकंटकपर्यंत जर समजा गेलात आणि अमरकंटकवरून पुन्हा पुढे येताना मग तुम्हाला तिथे परिक्रमा खंड करायची असेल अमरकंटकपाशी आणि नंतर घरी यायचं असेल तुम्ही येऊ शकता. पुढे जो पूर्ण दक्षिण तट आहे हा तो पूर्ण तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही केव्हाही घरी जा केव्हाही या परत. पूर्ण हा जो 1700 किलोमीटरचा, कारण आपण महाराष्ट्रात राहतो, आपण दक्षिणेला राहतो, आपण अगदी दर 8-8 दिवसाला जाऊन जरी तिथे परत आलो म्हणजे आपण अमरकंटकला गेलो, तिथून सुरुवात केली, पुन्हा आपण फक्त एक दिंडोरी किंवा महाराजपूर अशापर्यंत परिक्रमा केली, पुन्हा घरी आलो,
महाराजपूरच्या नंतर आपण पुन्हा नरसिंगपूरपर्यंतच केली, समजा पुन्हा घरी आलो, नरसिंगपूरवरून ओंकारेश्वरपर्यंत केली, पुन्हा घरी आलो. हे असं कितीही वेळा तुम्ही करू शकता. म्हणजे एकदा करा, वर्षातनं 2दा-3दा करा किंवा 2-3 वर्षातनं एकदा करा, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खंड परिक्रमेचा एक वेगळा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये फायदा हाच आहे की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही ही खंड परिक्रमा करू शकता. तर ह्याच्या पुढे पण मी एक भाग करणार आहे की स्त्रियांनी खंड परिक्रमा कशी करता येईल. कारण की बऱ्याच जणांनी मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये किंवा पर्सनली पण विचारलं होतं की ताई तुम्ही ही खंड परिक्रमा कशी केली हे आम्हाला सांगा. कारण की स्त्रियांसाठी ही खंड परिक्रमा फार उपयुक्त आहे. स्त्रियांना जर अध्यात्मात रस असेल आणि हिंडण्यात वगैरे पण असं म्हणजे बाहेर हे एकटं जाणं अनुभवच आहे हा फिरण्याचा. शेवटी फिरणं म्हणजे हा पण त्याला एक साधा एक लौकिक शब्द आहे. पण तुम्हाला बाहेर जर जगामध्ये जायचं असेल तसे अनुभव घ्यायचे आहेत आणि त्याच्यातून परत ते आध्यात्मिक पण असणार आहेत. असे जर अनुभव घ्यायचे असतील तर नर्मदा परिक्रमा ही माणसाने एकदा तरी आयुष्यात करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गृहिणी स्त्रिया आहेत, घर सोडून जाऊ शकत नाही आहेत किंवा नोकरी करणाऱ्या आहेत आणि ज्यांना जेमतेम 15 दिवस मिळतात आहेत फक्त, तर त्यांनी कशाप्रकारे घरामध्ये मॅनेजमेंट करावी सगळ्या गोष्टीची आणि मी जी कशी काही केली होती ते सगळं मला डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि स्त्रियांना येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अडचणींचा मी त्याच्यामध्ये विचार करणार आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचा भाग स्त्रियांनी जरूर बघा आणि पुरुषांनीसुद्धा बघायला हरकत नाही. कारण की पुरुषांनासुद्धा हे लक्षात आलं पाहिजे की बऱ्याच वेळेला असंही दिसतं परिक्रमेत की पुरुष हा पटकन निघून जातो परिक्रमेला आणि त्याच्या पत्नीची जरी मनातून किती इच्छा असेल तरी हे फक्त मला सांसारिक जबाबदाऱ्या टाळता येत नाही आहेत म्हणून स्त्रियांना थोडंसं बाजूला ठेवलं जातं की मी करून येतो, तू नको करू किंवा बघूया. काही जण वयस्कर लोक नवरा बायको एकत्र करतात, पण पुरुष लोक मात्र बरेच जण की स्त्रिया बाई तू मुलांचं बघ आणि मग घरातलं बघ, सासू सासरे बघ, ह्या सगळ्या गोष्टींमधून स्त्रियांना वेळ मिळत नाही. तर त्यांना ते कसं करता येईल ह्याच्यासाठीचा तो पुढचा भाग सर्वांनी अवश्य बघा. नर्मदे हर, नर्मदे हर.